नमस्कार. आज दिनांक 10 जुलै 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती त्यासोबतच इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, भारताचा 98वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? काही वेळा प्रश्न काय येतो की ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. आणि मित्रांनो, भारताचा 98वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे अश्वथ यस, म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. त्यासोबतच पाहायचं, आपल्याला 97 विचारतील, 96, 95, 94 विचारतील. तर लक्षात ठेवायचं आहे, 97वा कोण होता? 97वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर हर्षवर्धन GB. ठीक आहे. त्यानंतर 96वा कोण? एथन वाज. 95वा अरण्यक घोष. ठीक आहे. आणि 94वा मयंक चक्रवर्ती. हे लक्षात ठेवायचं. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 2. अंडर 20 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? या ठिकाणी पहा, अंडर 20 म्हणजे 20 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धांचं आयोजन आहे ते थायलंड मधील पटाया या ठिकाणी करण्यात आलेलं होतं, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, या स्पर्धेमध्ये भारतानं एकूण 20 पदकं जिंकलेली आहेत, ज्याच्यामध्ये 4 गोल्ड आहेत, तसेच 7 सिल्वर आहेत आणि 9 कांस्य म्हणजे ब्रॉन्झ मेडल आहेत. अशा प्रकारे भारताने एकूण 20 पदकं या स्पर्धेमध्ये जिंकली. स्पर्धा कुठे पार पडली होती? पटाया, थायलंड. पुढे प्रश्न क्रमांक 3. अदानी डिफेन्स कडून दक्षिण आशियातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र प्रणाली कोठे उभारली जात आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, दक्षिण आशियातील सर्वात मोठी खाजगी क्षेपणास्त्र प्रणाली कोठे कोण उभारतंय? तर अदानी डिफेन्स उभारत आहे. आणि कोठे उभारतंय? मध्य प्रदेशातील शिवपुरी या ठिकाणी, म्हणून आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, दक्षिण आशियातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र प्रणाली अदानी डिफेन्स ही कंपनी उभारत आहे आणि ही मध्य प्रदेशातील शिवपुरी या ठिकाणी उभारली जात आहे. प्रश्न क्रमांक 4. द सेकंड ऑर्बिट अ बिलीफ ऑफ मॅन ड्रीम्स ऑफ 1.4 बिलियन हार्ट्स हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आता या ठिकाणी पाहायचं, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले पूर्णपणे भारतीय व्यक्ती कोण आहेत? तर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला. आणि मित्रांनो, यासाठी त्यांना 2026 साली प्रजासत्ताक दिनानिमित्त अशोक चक्र हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. भारतातून अवकाशात जाणारे ते दुसरे व्यक्ती आहेत आणि हा पुरस्कार मिळवणारे म्हणजे अशोक चक्र मिळवणारे ते दुसरे अंतराळवीर देखील आहेत. आणि त्यांचं आत्मचरित्र आहे द सेकंड ऑर्बिट बिलीफ ऑफ अ मॅन ड्रीम्स ऑफ 1.4 बिलियन हार्ट्स. ठीक आहे, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5. शाश्वत विकास अहवाल SDR 2026 मध्ये भारताने कितवे स्थान पटकावलेले आहे? या ठिकाणी पहा, शाश्वत विकास अहवाल हा कशामध्ये सादर केला जातो? तर जे काही SDG आहेत म्हणजे शाश्वत विकास उद्दिष्ट किंवा ध्येय आहेत, ही साध्य करण्यामध्ये देशांची जी कामगिरी असते त्यानुसार हा अहवाल सादर केला जातो. आणि मित्रांनो, भारताने यावर्षी या यादीमध्ये 94वे स्थान मिळवलेलं आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. 2025 चा विचार केला तर भारत 99व्या स्थानावर होता आणि 2026 मध्ये 94व्या स्थानावर गेलेला आहे. आता या यादीमध्ये पहिले देश पाहायला गेले तर कोणकोणते असतील? तर यामध्ये सर्वात वर कोण आहे यावर आपण पुढे प्रश्न पाहणार आहोत. पुढे प्रश्न घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 6. भारताने ब्रिक्स महिला मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन कोठे केले? या ठिकाणी पहा, भारताने ब्रिक्स महिला मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन केरळमधील कोची या ठिकाणी केलेलं होतं, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. जुलै 2026 मध्ये कोणत्या राज्याने सर्व शाळा आणि मदरशांमध्ये दिवसाची सुरुवात वंदे मातरमने करणे अनिवार्य केलेले आहे? आता या ठिकाणी पहा, जुलै 2026 मध्ये त्रिपुरा हे दुसरं राज्य बनलंय ज्या राज्यानं
सर्व शाळा आणि मदरशांमध्ये वंदे मातरमची पूर्ण आवृत्ती गाऊन सुरुवात करणं अनिवार्य केलेलं आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आता वंदे मातरमची पूर्ण आवृत्ती म्हटलेलं आहे मी, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा वंदे मातरम पूर्ण गायला किती वेळ लागतो. प्रश्न क्रमांक 8, 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स कोठे आयोजित केल्या जाणार आहेत? सर्वांना माहित असेल याचं उत्तर. हा प्रश्न परीक्षेला विचारण्यात आलेला होता. 2026चे कॉमनवेल्थ गेम्स आहेत ते स्कॉटलंड मधील ग्लासगो या ठिकाणी आयोजित केले जात आहेत. प्रश्न क्रमांक 9, 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधून खालीलपैकी कोणता खेळ वगळण्यात आलेला आहे? 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा स्कॉटलंड मधील ग्लासगो या ठिकाणी 23 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीमध्ये पार पडतील आणि याच्यामध्ये मित्रांनो फक्त 10 खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन, क्रिकेट, स्क्वॉश, टेबल टेनिस आणि नेमबाजी हे खेळ वगळण्यात आलेले आहेत. आणि यापैकी पहा या ठिकाणी दिलेला आहे हॉकी हा खेळ वगळण्यात आलेला आहे. पर्याय डी याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन, क्रिकेट, स्क्वॉश, टेबल टेनिस आणि नेमबाजी हे खेळ वगळण्यात आलेले आहेत. ॲथलेटिक्स असणार आहे, जलतरण असणार आहे, बॉक्सिंग असणार आहे, परंतु हे खेळ वगळले जातील. लक्षात ठेवायचा प्रश्न असा पण येतो की 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण किती प्रकारच्या खेळांचा समावेश करण्यात आला? तर फक्त 10 प्रकारच्या खेळांचा समावेश यावर्षी करण्यात आलेला आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 10, प्रस्तावित 8वी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2026 कोणत्या राज्यात आयोजित केली जाईल? या ठिकाणी पाहायचं आहे 8वी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2026 ही तेलंगणा राज्यामध्ये आयोजित केली जाणार आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. जर आपल्याला 7वी विचारलं, 2025 ची विचारलं तर ती बिहार या राज्यामध्ये आयोजित केली गेली होती. पुढे प्रश्न क्रमांक 11, पहिली खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात पार पडली? हा प्रश्न आपण पाहिलेला होता, परीक्षेला देखील आलेला होता. तर लक्षात ठेवायचं आहे पहिली खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा छत्तीसगडमध्ये पार पडली होती आणि याचा शुभंकर काय होता? तर मोरवीर हा या स्पर्धांचा शुभंकर म्हणजे मॅस्कॉट होता. प्रश्न क्रमांक 12, 2027 ची जागतिक AI शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहे? 2026 ची आपल्या भारतामध्ये पार पडली होती. 2027 ची कुठे पार पडेल? 2027 ची पार पडणार आहे स्वित्झर्लंड या देशामध्ये, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्या वर्धापन दिनानिमित्त आपण 3 जुलै 2026 पर्यंत मराठी व्याकरणाचा एक संच ठेवलेला होता, ज्याच्यामध्ये आपण मराठी व्याकरणासाठी A to Z मराठी व्याकरण 870 पानाची PDF, मराठी व्याकरण नोट्स 168 पानांची PDF, त्यासोबतच 10 मराठी व्याकरणाच्या सराव प्रश्नपत्रिकांचा संच हे सर्व एकत्रितपणे 50 रुपयांना ठेवलेले होते. आणि मित्रांनो आपण ही ऑफर आहे ती 3 जुलै नसून आता 10 जुलै पर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा परफेक्ट आणि संपूर्ण सराव करायचा आहे तर फक्त 50 रुपयांमध्ये तुम्ही हा संच खरेदी करू शकता. आणि तुम्हाला डायरेक्टली खरेदी करायची गरज नाहीये. तुम्ही 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा. तुम्हाला या PDFचा डेमो पाहता येईल. जर तुम्हाला डेमो आवडला तरच तुम्ही हा संच खरेदी करू शकता, नाही आवडला तर तुम्ही खरेदी करू नका. फक्त फ्रीमध्ये डेमो पहा. त्या डेमोमध्ये आपल्याला A to Z मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण नोट्स या 2 PDFचे डेमो पाहता येतील. आणि आपण काय देतोय 50 रुपयांमध्ये? पुन्हा एकदा पहा, आपण 50 रुपयांमध्ये देतोय A to Z मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच देहाधिकारी मराठी व्याकरण शॉर्ट नोट्सची 168 पानांची PDF आणि 10 मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका, ज्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण स्पष्टीकरण पाहता येणार आहे आणि जेणेकरून तुम्हाला माझ्या भाषेमध्ये समजावता येईल अशा प्रकारे या पुस्तकांमध्ये लिहिलं गेलेलं आहे.
जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं तर ज्याप्रमाणे मी समजावून सांगतो त्याच प्रकारे तुम्हाला या पुस्तकामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला 50 रुपयांमध्ये मराठी व्याकरण संपूर्ण करायचंच आहे तर तुम्ही हा संच नक्की खरेदी करा. या संचाची किंमत 10 जुलैपर्यंत फक्त 50 रुपये असणार आहे. आणि हा संच आपल्याला MPSC, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक, बँक भरती, रेल्वे भरती त्यासोबतच सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहे. त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला हा खरेदी करायचा असेल किंवा नसेल, फ्री डेमो पहा. 75 17 24 91 19 या नंबरवर मेसेज करून फ्री डेमो पहा. आवडल्यास खरेदी करा, अन्यथा खरेदी करण्याची कोणतीही सक्ती नाही. प्रश्न क्रमांक 13, ICC हॉल ऑफ फेम मध्ये 2026 साली कोणत्या भारतीय खेळाडूचा समावेश करण्यात आला? या ठिकाणी पहा, सौरव गांगुली यांचा 2026 मध्ये ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. महेंद्रसिंग धोनी यांचा 2025 मध्ये समावेश करण्यात आलेला होता. त्यासोबतच 2024 मध्ये नीतू डेव्हिड यांचा हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आलेला होता. पुढे प्रश्न क्रमांक 14, प्राइस आणि टाटा सन्स रिसर्चच्या 2025-26 अहवालानुसार भारतातील सरासरी वार्षिक कौटुंबिक उत्पन्नात कोणते शहर अव्वल स्थानी आहे? या ठिकाणी पहा, प्राइस आणि टाटा सन्सनी मिळून काय केलेलं आहे, एक अहवाल बनवलेला आहे ज्याच्यानुसार भारतातील सरासरी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आहे ते कोणत्या राज्यातील कोणत्या शहरामध्ये सर्वाधिक आहे, तर बेंगलुरूमध्ये सर्वाधिक आहे. मागील अहवालामध्ये मुंबई पहिल्या स्थानावर होतं, परंतु यावर्षी बेंगलुरू पहिल्या स्थानावर आहे आणि प्रति कुटुंब वार्षिक उत्पन्न हे 28 लाख इतकं नोंदवण्यात आलेलं आहे बेंगलुरूमध्ये. तसेच मित्रांनो, या यादीमध्ये पहा, चंदीगड दुसऱ्या स्थानावर आहे, त्यासोबतच दिल्ली तिसऱ्या आणि बडोदा चौथ्या, तसेच मुंबई 5व्या स्थानावर आहे. ठीक आहे, आणि पुणे हे 6व्या स्थानावर आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा, या यादीमध्ये बेंगलुरू पहिल्या स्थानावर, चंदीगड दुसऱ्या स्थानावर, दिल्ली तिसऱ्या, त्यानंतर बडोदा चौथ्या, मुंबई 5व्या आणि पुणे 6व्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 15, नोवो नॉर्डिक्स कंपनीने लॉन्च केलेली ॲक्विली हे काय आहे? या ठिकाणी पहा, ॲक्विली हे काय आहे, तर आठवड्यातून एकदा दिले जाणारे इन्सुलिन आहे. समजा एखाद्या रुग्णाला टाईप 2 डायबिटीज झालेला आहे, म्हणजे मधुमेह झालेला आहे, तर त्या रुग्णाला काय करायला लागतं, तर दररोज एक इंजेक्शन म्हणजे वर्षाला 365 इंजेक्शन घ्यावे लागतात. परंतु आता या कंपनीनं लॉन्च केलेलं आहे ॲक्विली नावाची एक नवीन इन्सुलिनची लस, ज्यामुळे मित्रांनो काय होणार आहे, हे इन्सुलिन फक्त आठवड्यातून एकदा घेतलं तरी चालणार आहे. म्हणजे 365 ऐवजी आता फक्त 52 वेळा इन्सुलिन घेता येणार आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, आदिशक्ती अभियान हा महिला सक्षमीकरणासाठीचा भव्य उपक्रम कोणत्या राज्य शासनाने सुरू केला? आदिशक्ती अभियान आपल्या महाराष्ट्रानं सुरू केलेलं आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, आदिशक्ती पुरस्कारांतर्गत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यास किती बक्षीस दिले जाते? या ठिकाणी पहा, आदिशक्ती अभियानाअंतर्गत आदिशक्ती पुरस्कार दिले जातील आणि या अंतर्गत मित्रांनो जे राज्यस्तरावर पहिलं बक्षीस असेल ते किती असेल, 10 लाख रुपये असेल, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. दुसरं बक्षीस 7 लाख रुपये असेल आणि तिसरं बक्षीस असेल ते 5 लाख रुपये असणार आहे. ठीक आहे, तसेच जर आपण तालुका स्तरावर गेलो तर पहिलं बक्षीस हे 1 लाख रुपये असणार आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्र शासनाच्या टेकवारी 2.0चा उद्देश काय आहे? आपण मागे पण प्रश्न पाहिलेला आहे. याचा मुख्य उद्देश आहे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने प्रशिक्षण करणे किंवा प्रशिक्षित करणे, म्हणून पर्याय बी. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील पहिले रबर धरण असलेले सिहोरा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? या ठिकाणी पहा, महाराष्ट्रातील पहिले रबर धरण त्यासोबतच भारतातील सर्वात मोठे रबर धरण कोणत्या ठिकाणी आहे, तर ते नागपूरमधील सिरोहा या ठिकाणी असलेल्या कन्हान नदीवर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला जर ठिकाण विचारलं तर सिरोहा, जिल्हा विचारला तर नागपूर आणि नदी विचारली तर कन्हान, म्हणून याचं उत्तर पर्याय सी आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20,
शाश्वत विकास अहवाल 2026 मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावलेले आहे? आपण काय पाहिलं, भारत या यादीमध्ये 2026 साली 94व्या स्थानावर गेलेला आहे. त्यासोबतच पहिल्या स्थानावर कोण आहे? पहिल्या स्थानावर फिनलंड आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर. तसेच मित्रांनो दुसऱ्या स्थानावर कोण आहे? स्वीडन. आणि तिसऱ्या स्थानावर डेन्मार्क आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, भारताचा 97वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? आपण वर उत्तर पाहिलं होतं. भारताचा 97वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण? हर्षवर्धन GB, म्हणून पर्याय बी. तसेच मित्रांनो एथन वॉज हा कितवा होता? तर एथन वॉज हा भारताचा 96वा ग्रँडमास्टर होता. अरण्य घोष 95वा, मयांक चक्रवर्ती 94वा. ठीक आहे. त्यासोबतच 97वा आपण पाहिला हर्षवर्धन BG आणि 98वा कोण? अश्वथ S. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 22, अंडर 20 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 मध्ये महिला कुस्तीमध्ये भारताने कितवे स्थान पटकवले? आपण काय पाहिलं, अंडर 20 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये भारताने एकूण 20 पदकं जिंकली. तसेच मित्रांनो या कुस्ती स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघानं दुसरं स्थान मिळवलेलं आहे, म्हणून पर्याय बी उत्तर आहे. पहिल्या स्थानावर कोण आहे? पहिल्या स्थानावर चीन आहे आणि तिसऱ्या स्थानावर जपान आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, लिहून ठेवायचं. अंडर 20 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये चीन पहिल्या स्थानावर, भारत दुसऱ्या स्थानावर आणि जपान तिसऱ्या स्थानावर राहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 23, 2025 साली ICC हॉल ऑफ फेम मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूचा समावेश झाला होता? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आपण पाहिलं होतं 2024 मध्ये नीतू डेव्हिड आणि 2026 मध्ये सौरभ गांगुली यांचा हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झालेला आहे. तर 2025 मध्ये कोणाचा झाला होता हे देखील आपण पाहिलं होतं. त्यामुळे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, सरासरी वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाच्या यादीत 2025-26 मध्ये पुणे शहर कितव्या स्थानावर आहे? आता आपण पाहिलं, पहिल्या स्थानावर कोण होतं? बेंगलुरू. दुसऱ्या स्थानावर चंदीगड, तिसऱ्या स्थानावर दिल्ली, चौथ्या स्थानावर बडोदा, पाचव्या स्थानावर मुंबई आणि 6व्या स्थानावर पुणे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुणे ही यादीमध्ये 6व्या स्थानावर आहे. आणि प्रश्न क्रमांक 25, भारतातील सर्वात मोठे गयाजी रबर डॅम कोणत्या राज्यात आहे? या ठिकाणी पहा, भारतातील सर्वात मोठे गयाजी रबर डॅम कोणत्या राज्यात आहे? तर बिहार या राज्यामध्ये आहे, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मागे आपण काय पाहिलं, महाराष्ट्रातील पहिलं नागपूरमधील सिरोहा या ठिकाणी कन्हान नदीवर. तर मित्रांनो या ठिकाणी मी सांगितलं होतं की हे भारतातील सर्वात मोठं, तर नाही, या ठिकाणी ते भारतातील सर्वात लांब, नागपूरमध्ये जे आहे ते भारतातील सर्वात लांब आहे आणि बिहारमध्ये आहे ते सर्वात मोठे आहे. ठीक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.